महायुतीमध्ये सत्तेसाठी पक्षांची जुळणी केली तरी कार्यकर्ते आणि नेत्यांची मने काही जुळलेली दिसत नाहीत। तिन्ही पक्षांमध्ये आधीच्या लढ्यांच्या जखम्या अद्याप ताज्याच असल्याचं दिसत आहे। बारामतीत विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलेले असताना आता माढ्यामध्ये भाजपचा प्रचार करणार नाही असं म्हणत शिंदेच्याच लोकसभा संपर्क प्रमुखांनी राजीनामा दिला आहे। शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही। मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याची भूमिका कोकाटे यांनी घेतली आहे। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचंही कोकाटे यांनी सांगितलंय। भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वितुष्ट आले होते। एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रयत्नशील होते। कुरघोड्या केल्या जात होत्या। फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे मंत्री 5 वर्षे खिशात राजीनामा घेऊन फिरत होते। अजित पवारांची राष्ट्रवादी तर विरोधातच होती, परंतु भाजपा मित्रपक्ष असूनही मदत करत नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती। तसेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत आमची युती असूनही आमच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने पुरस्कृत अपक्ष उमेदवार उभे केले होते। त्यामुळे 2014च्या तुलनेत 2019 मध्ये आमच्या जागा भाजपमुळे कमी झाल्या असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं। ती आता शिंदे सोबत गेले तरीही कायम आहे। या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।